21 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आयोजकांच्या वतीने। खूप छान स्पर्धेचं आपण आयोजन पाहतो। या कालचा दिवस सुद्धा पाहिलं तर अतिशय छानपैकी प्रत्येक संघाने खेळ इथे मात्र प्रस्थापित केला, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये जय गणेश वापले संघाने टॉप 3 मध्ये प्रवेश केला आहे। पहिला संघ ठरला ज्याने सेमीफायनल मध्ये प्रवेश केला। कृष्णाले वारलीपाडा संघ विनंती असेल की आपला 12वा प्रतिनिधी समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे। तर दोन्ही पंच सज्ज झालेले आहेत आमचे पंच शानू कुरेशी मॅन फ्रॉम मुंब्रा अँड पंच दिनेश नाईक सर पंच मॅन फ्रॉम भादवड। पंचांचा इशारा गेम ऑन। राजू ठाकरे पहिल्या षटकाला सुरुवात करतोय आणि पहिल्याच चेंडूवर शॉर्टम पुल करण्याचा प्रयत्न। चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि या आजच्या दिवसाच्या खेळाला गोलंदाजाने चांगल्या प्रकारे सुरुवात केली आहे। पहिल्याच चेंडूवर विकेटचं पतन आणि लागणारा हा पहिला झटका कृष्णा 11 वारलीपाडा संघाला फलंदाज बाद। मला पहिल्या ओव्हरमध्ये विकेट मिळेल का आणि ते स्वप्नाची पूर्तता मी म्हणेल गोलंदाज राजूची ते होत असताना फलंदाज बाद झालाय पहिल्याच बॉलवरती। शून्यावरती आपण बाद होणार हा फलंदाज पहिला। की ते पहिल्याच चेंडूवर कुठे मात्र मोठा फटका केल्याचा प्रयत्न केला होता, परंतु एक चांगली पॉझिटिव्ह सुरुवात पाहायला होती। एक पॉझिटिव्ह सोच आहे बंटी स्पोर्ट कुकचे बरोबर संघाची या स्पर्धेमध्ये। आणि राजू ठाकरे पहिल्यांदा सर्वात जास्त अनुभवी खेळाडू आहे बंटी स्पोर्ट कुकचे बरोबर संघाचा आपण जर विचार केला तर। इथे मात्र हलक्यात मात्र शेवटच्या मोमेंटला बाटचं तोंड उघडला, बॅकवर्ड पॉईंटला मात्र खेळाडू सज्ज आहे। सिंगल इथे मात्र पूर्ण केली आणि मात्र पाहू शकता की खेळाडू कक्षामध्ये पूर्ण संघ सुद्धा उपस्थित नाही, तर मात्र या दोन्ही फलंदाजांना कुठेतरी एक सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल। नक्की ते या ठिकाणी तुम्हाला एक मोठी पार्टनरशिप सुद्धा करावी लागेल, कारण इथे जर एखादा गडी जर तुम्ही गमावला तर मात्र तुमचा संघ अडचणीमध्ये पूर्णपणे येऊ शकतो आणि त्याच अनुषंगाने तुम्हाला मात्र या ठिकाणी खेळ करावा लागेल। निश्चितच कारण संपूर्ण टीम अजून उपलब्ध झाले तर थोडंसं उशिरानं त्यांना देखील कॉलअप केला होता ऑर्गनायझिंग कमिटीच्या वतीनं। काही कारणास्तव लॉट्समध्ये आपण चेंजेस केला। गोलंदाज राजू ओव्हर द स्टंप यापी मात्र पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघणारा हा बॉल होता। स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु ज्यावेळी तुम्हाला पॉईंटच्या वरनं किंवा कव्हरच्या वरनं खेळायचं असतं त्यावेळी स्वतःला जागा बनवणं गरजेचं आहे, परंतु ती फुटवर्क बदल आली ते आपल्याला पाहायला मिळालं नाही आहे। डॉट बॉल गोलंदाज तयार यावी स्क्वेअर मारा लाईन चुकीची आहे। पंच हे सांगत असताना व्हाईट बॉल आलाय, अवंतर जोडली जाईल। स्कोर कार्डवरती धावफलक या व्हाईटच्या मदतीने 2 वरती जात असताना नक्कीच या हंगामात विचारलं तर कुठेतरी भरपूर गॅप नंतर आता मात्र निलेश देसले यांना सुद्धा आपण टीममध्ये सामील होताना पाहतोय, कारण काही कारणास्तव मात्र थोडेसे दूर राहिले होते क्रिकेटपासून, परंतु आता मात्र पुन्हा एकदा ते इन झालेले चांगला योगदान देण्याचा नक्कीच ते प्रयत्न करतील। थोडेसे पुढे गेले होते, परंतु या ठिकाणी चांगला क्षेत्ररक्षण पॉईंट दिसणे चांगली फेकी पाहायला मिळते, परंतु अतिशय वेगाने मात्र धाव या ठिकाणी मात्र पूर्ण केली। कृष्णा 11 वारलीपाडा संघाचा विचार केला तर गावदेवी सापेजी सरपंच चषकामध्ये काय जबरदस्त या संघाने कामगिरी केली होती। असं वाटलं होतं की हा संघ कुठेतरी टॉप 3 मध्ये मात्र नक्कीच प्रवेश करेल, परंतु कुठेतरी त्यांच्याकडनं छोट्याशा चुका झाल्या आणि नेहमीच पाहतो की आपण छोटी छोटी चूक तुम्हाला कधी कधी एखाद्या स्पर्धेपासून वंचित ठेवू शकतो। कारण कालसुद्धा आपण पाहिलं की भरपूर चुका केल्या संघाने, खास करून मी नक्कीच उल्लेख करेन शिवशक्ती कुशिबी संघाच्या माध्यमातून, आणि ती चूक मात्र त्या संघाला मात्र स्पर्धेच्या भरपूर लांब घेऊन गेली आणि तीच चूक मात्र कृष्णाले वारलीपाडा संघाने सरपंच चषकामध्ये केली होती, परंतु तीच चूक या स्पर्धेमध्ये होणार नाही याच खात्रीने याच अनुषंगाने याच उद्दिष्टाने मात्र संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाला आहे। निश्चितच चुकीला माफी नाही आहे क्रिकेटच्या खेळामध्ये। या विवाह पूर्ण सन्मानजनक फक्त डिफेन्सिव्ह बचावात्मक क्रिकेट खेळला जातोय। याचे कारण आहे का थोडीशी संघ त्यांचा शॉर्ट आहे, बाद झाल्यानंतर अडचणी येतील, अडथळे निर्माण होतील, त्यामुळे थोडंसं बचावात्मक क्रिकेट त्यांच्या माध्यमातून खेळलं जातं। सिंगल डबल्स घेतल्या जात आहेत, निश्चितच विकेट इथे वाचवायचे आहेत हेच प्रयत्न आता फलंदाजांकडनं केले जात आहेत। धावफलक आपण पाहिलं तर
4 वरती जात असताना नजरा जरूर लागल्यात गेटवरती की कधी येतात आमचे प्लेयर्स, कधी येतात आमचे प्लेयर्स, आणि त्यानंतर मात्र आम्ही आक्रमणाला सुरुवात करतोय. हो नक्कीच कारण पाहतो की दोन्ही फलंदाज माहिती आहे की खेळाडू कक्षामध्ये मात्र आपलं अतिरिक्त खेळाडू नाही परंतु या ठिकाणी चेंडू हवेत आहे. श्रीकांत चेंडूचा पाठलाग करतोय. चेंडू बराच वेळ हवेत परंतु जोपर्यंत चेंडू फेल करतोय तत्पुरते मात्र 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्यात. थोडेसे डबल माइंडेड आहेत फलंदाज, फटका खेळू की नको, कारण आता मात्र कुठेतरी खेळाडूंची त्यांची मात्र या ठिकाणी उपस्थित लाभलेले आहे. जणू काय दुसऱ्या ओव्हरमध्ये कदाचित अटॅकिंग क्रिकेट आपल्याला नक्कीच पाहायला मिळू शकेल. परंतु पहिले षटक पाहिलं तर पूर्णपणे बंटी स्पोर्ट कुकसेबोरी संघाच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं, कारण राजूने पहिल्याच चेंडूवर विकेट्स प्राप्त केल्या आणि फक्त आपल्या स्पेलमध्ये 6 धावा खर्च केल्या. बंटी स्पोर्ट कुकसेबोरी संघ आपण पाहतो इन ॲक्शनमध्ये आहे आणि या संघाला आणि खास करून निलेश देसलेसाठी मात्र बेस्ट कॉम्प्लिमेंट्स आलेले आहेत. कालवरगावचे अल्पेश म्हात्रे, त्याचप्रमाणे महेंद्र पाटील, कुक्षेगावचे कल्पेश पाटील, दिलीप पाटील, पंकज पाटील आणि अभय पाटील याचकडनं मात्र भरपूर शुभेच्छा आलेल्या आहेत आणि या आयोजकांचं सुद्धा मात्र त्यांनी भरपूर कौतुक केलेलं आहे. तर सर्वांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. आणि आता मात्र जे आपण दुसऱ्या षटकाच्या दिशेने यानंतर दोन्ही संघांना सज्ज राहायचं आहे नाणेफेकीसाठी. MS स्पोर्ट चिंचवली संघाचा कॅप्टन आणि SSC पडगे संघाचा कॅप्टन. पहिली इनिंग समाप्त झाल्यानंतर लगेचच या दोन संघादरम्यान नाणेफेकी होईल. तर दोन्ही संघांना विनंती करतो की आपण पूर्णपणे सज्ज राहायचं आहे. निश्चितच वेळेबद्दल सहकार्य करायचं आहे. प्रत्येक आपण डाव समाप्त झाल्यानंतर टॉस करणार आहोत याची नोंद घ्या, जेणेकरून आपल्याला जितका वेळ आज वाचवता येईल तितका प्रयत्न करावा लागेल, कारण शेड्यूलला थोडीशी उशिराने सुरुवात झाली. सेकंड ओव्हरसाठी प्रकाशला इन्व्हाइट केलं आहे गोलंदाजी मार्कवरती. तर सलामीची जोडी आपण दरम्यान या व्यासपीठावर सन्मान्य रोहिदासजी भामरे आणि सन्मान्य मुकेशजी जाधव नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य सुद्धा आहेत. गोलंदाज ओव्हर द विकेट. आता मग फुलटॉस बॉल आडव्या बॅटनं स्क्वेअर लेग रिजनला बॉल क्षेत्ररक्षण केलं जाईल. त्या दरम्यान एक सिंगल कंप्लीट केली गेली आहे. बचावात्मक क्रिकेट खेळला जातो, कुठल्याही प्रकारे आपण पाहिलं तर आक्रमकता स्वीकारली जात नाही आहे. याचं कारण आहे की विकेट आपल्याला वाचवायची आहे आणि त्या अनुषंगानं कुठेतरी क्रिकेट खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. वारलीपाडा संघाचे फलंदाज धावफलक 7 इथे गेले. अतिशय संत सुरुवात केली आहे, सावध सुरुवात मी म्हणेल. बॅटिंग करत असताना टॉस जिंकल्यानंतर जो फलंदाजीचा निर्णय स्वीकारला आहे तो कुठेतरी आता मी म्हणेल चुकीचा ठरत असताना फलंदाजी करत असलेल्या संघाला. हो नक्कीच, कारण त्यांना फलंदाजी करणं गरजेचं होतं, कारण त्यांचा पूर्ण संघ इथे दाखल झाला नव्हता. त्याच अनुषंगाने मात्र नाणेफेकीचा कौल प्राप्त केला. तर फलंदाजी मात्र कृष्णाले वारेपाडा संघाने मात्र स्वीकारली. परंतु या ठिकाणी खोलवट टप्प्याचा चेंडू इथे मात्र पाहिला होतो. या हलक्या तरी चेंडू पुश केलं, डीप लॉंग ऑफचा खेळाडू जवळपास चेंडू उचलून फेकण्याचा प्रयत्न करतो. संधी निर्माण झाली होती परंतु ती संधी गमावली. एसटी रक्षक निलेश देसलेने असं एक क्षण वाटलं होतं की मात्र योग्य त्यावेळी एसट्या उद्ध्वस्त होतील, परंतु ते दृश्य मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं नाही. दरम्यान बाहुली गावचे उद्योजक हेमंत गायकर यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थान आपण नवायचं आहे. आपलं सुद्धा आयोजकाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या पाहू शकता आपण 1 गडी बाद 9. दुसऱ्या षटकाला प्रकाशने मात्र सुरुवात केली. येथे मात्र झेल उडाला होता, स्वतः गोलंदाज फॉलोथ्रूमध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न करतोय आणि या ठिकाणी पाहत धावचीची सुद्धा संधी निर्माण झाली होती. म्हणजे एकाच चेंडूवर 2 फलंदाजांना जीवदान मिळालं आहे. समीर, हे दृश्य आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. निश्चितच चुक्या आता फार होत आहेत. आपण पाहिलं तर निलेश देशलानं एक जो धावबाद सोडला, त्यानंतर पुन्हा एकदा एक झेल आणि एक धावबाद, हे टोटली या चुक्या करतायत ना, त्या कुठेतरी भरून काढाव्या लागतील, नाहीतर खूप महागात पडणार आहेत येणाऱ्या डावामध्ये. कारण धावा थोडेसे कठीण झालेत. आज वातावरण देखील निसर्ग देखील आपला वेगळा रंग इथे दाखवत असताना यावी बॉल हवेमध्ये झेलची शक्यता आहे का? थोडंसं लांब राहिले क्षेत्ररक्षक बॉलपासून, परंतु बॅकअप चांगलं झालंय. 2 धावा कंप्लीट होतील. धावफलक 2च्या मदतीने पुढे जाईल. 11 धावा आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. कुठेतरी चुकीचा अनुमान आपल्याला डीपमध्ये पाहायला मिळाला आणि त्याच कारणाने मात्र चेंडू सेफ लँड झाला. 2 धावा इथे मात्र फलंदाजाने पूर्ण केल्या, परंतु कुठेतरी धावांचा वेग तुम्हाला वाढवावा लागेल. बंटी स्पोर्ट कुकचे बुर्री संघासमोर तुम्हाला या ठिकाणी फाईट बॅक करायचे असेल तर मात्र योग्य ती धावसंख्या तुम्हाला नक्कीच उभी करावी लागेल. इथे मात्र फटका तर खूपच छान आहे, अतिशय देखणा फटका, परंतु डीपमध्ये छत्रछेद करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु शेवटच्या मोमेंटला मात्र अगदी जवळपास सीमेरेषेचा चेंडू अडवला जातो. तत्पुरते मात्र पुन्हा एकदा आपल्याला 2 धावा या ठिकाणी मात्र पाहायला मिळाल्या. सिंगल आणि डबलवरच आता मात्र हे फलंदाज या ठिकाणी भर टाकताना आपण पाहतोया आणि धावसंख्या आता मात्र हळूहळू पुढे जात असताना या ठिकाणी कृष्णा 11 वारलीपाडा संघाची 1 गडी बाद
13 धावा. जिथंचं आज आपण बॉलिंग लाईनचा विचार केला तर खूप चांगली बॉलिंग लाईनअप आहे बंटी स्पोर्ट बोरिवलीकडे. कारण एक सामना आठवतोय या सीझनच्या सुरुवातीला कुकसेच्या मैदानावरती जो सामना रंगला होता विकी स्पोर्ट कुकसे विपक्ष बंटी स्पोर्ट बोरिवली. सेमीफायनलची जी मॅच होती फायनलला पोहोचण्यासाठी आय थिंक 4 षटकांमध्ये 32 करायच्या होत्या विकी स्पोर्ट कुकसे संघाला. त्यांच्या घरच्या मैदानावरती थोडंसं लाईटली घेतलं मी म्हणेल विकी स्पोर्ट कुकसेनं आणि तो 32 धावा 24 चेंडूमध्ये पूर्ण करू शकला नव्हता. एक अव्वल क्रमांकाचा संघ मानला जातो PTCमधला. आय थिंक आतिश मागेनं ती स्पर्धा बरोबर ऑर्गनाईज केली होती. वन डे स्पर्धा होती एक कुठेतरी मैत्रीपूर्ण लढत आपण त्या स्पर्धेमध्ये आपण साऱ्या अनुभवल्या आणि त्या स्पर्धेचं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक होतं मेंढा. म्हणजे कुठेतरी या सर्वांना एकत्रित करण्याचं उद्दिष्ट होतं आतिश मागे अँड कंपनीचं. पण ती स्पर्धा मात्र शेवटच्या मोमेंट क्षणाला पाहिली तर अर्थात जांभूलपाडा संघाने मात्र ती स्पर्धा जिंकली होती. यस, धावसंख्या 14 धावा आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. 7.00ची सरासरी आपल्याला पाहायला मिळते 2 षटकांच्या समाप्तीनंतर. पाहायचं तिसरं षटक निलेशला इन्व्हाइट केलं आहे कर्णधारानं. निलेश कशा प्रकारे गोलंदाजी करतो. आता मात्र मी म्हणेल योगी पाटील इथनं आक्रमणाला सुरुवात करायला काही हरकत नाही आहे. कारण धावा तुमच्याकडे फार कमी आहेत. तुम्ही सुरुवातीला बचावात्मक क्रिकेट खेळला याचं कारण होतं तुमचा संघ थोडासा शॉर्ट होता. परंतु आता तुमचे खेळाडू इथे आलेले आहेत, उपस्थित आहेत. तुम्हाला आता इथनं आक्रमक क्रिकेट खेळावं लागेल जेणेकरून तुमची धावसंख्या कुठेतरी सुस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. हो, नक्कीच नक्कीच. कारण तुमच्या अकाउंटमध्ये आता मात्र भरपूर धावा तुम्हाला जोडावं लागतील कारण लॉकडाऊन होणार आहे आणि लॉकडाऊन होण्या अगोदर तुम्हाला धावसंख्या इथे मात्र अतिशय वेगाने मात्र वाढवावी लागेल. इथे मात्र चेंडूची लेंथ पाहिली तर खूपच छान आहे. निलेश दिसलेचे हे वैशिष्ट्य आहे. त्याचे मात्र रनअप पाहिलं तर अगदी शॉर्ट रनअप असतो परंतु व्हेरिएशन त्याच्याकडनं नेहमीच आपण पाहतो. या एकाच ॲक्शनमध्ये वेगवान चेंडू हाताळतो, कधी स्लो चेंडू आपल्याला पाहायला मिळतात, कधी लेग कटर चेंडू पाहायला मिळतात. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. आणि आता मात्र पाहूया थोडंसं रनअप वाढत असताना कारण कॉन्फिडन्स वाढला आहे त्याचं. कारण पहिल्याच चेंडू पाहिला तर डॉटने मात्र सुरुवात केली राऊंड द विकेटने आणि फलंदाजाला मात्र पहिल्याच चेंडूवर बीट केला आहे. अजूनही इथे मात्र चांगला चेंडूची पैकी पाहायला मिळतो. या फलंदाज सफल होतात. ऑफ स्टंपला ऑन साईडला खेळण्याचा उद्दिष्ट आहे परंतु चेंडू आणि बॅटमध्ये मात्र कोणताही संपर्क होत नाही. आणि त्या अनुषंगाने पाहतो की कृष्णा 11 वारलीपाडा संघ या सामन्याचा आपण जर विचार केला तर कुठेतरी माघारी पाहायला मिळतोय. कारण ज्या फटक्यांची आवश्यकता होती ते फटके आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण याचं कारण तिन्ही गोलंदाजाने अचूक मारा, अचूक लेंथ आणि अचूक दिशा इथे मात्र साकारली आहे. याची तसं अतिशय चांगली गोलंदाजी निलेशच्या माध्यमातून यावी आपण पाहिले तर व्हेरिएशन पाहायला मिळालं. चेंज ऑफ पेस, स्लो वन टॅकला फ्लाईट दिली, थोडेसे पुढे सरसावले ते बॅटची वरची गडा आणि आपण पाहतो विकेटचं पतन होतोय. दुसरा झटका या ठिकाणी लागतोय वारलीपाडा या संघाला.
तर हा पहिला चौकार पाहायला मिळतोय. च्या दिवसामधील आपण पाहिला धावसंख्या 20 रन्स, 20 धावा फलकावरती लागल्यात. 18 चेंडूंचा खेळ इथे संपूर्ण झालाय. 24 चेंडूंचा खेळ होता. प्रत्येक डावाला आम्ही 4 षटकं दिलीत. त्यामधील 18 चेंडू झालेत, फक्त 6 बाकी आहेत आणि त्या 6 मध्ये किती बनवतील याच्याकडे देखील आता सर्वांचं लक्ष लागले. कारण फायटिंग करण्यासाठी इथनं मी म्हणेल या 6 चेंडूमध्ये तुम्हाला 20 धावा बघाव्याच लागतील. 40 धावा जर फलकावरती लागल्या तर 10ची सरासरी येईल तुमच्या गोलंदाजांसाठी आणि 10ची इकॉनॉमी म्हटलं तर गोलंदाज कुठेतरी कमबॅक करू शकतो या सामन्यामध्ये. हो, आणि तोच उद्दिष्ट असेल आता मात्र या फलंदाजांना, कारण शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. तुम्हाला नक्कीच हाणामारीला सुरुवात करावी लागेल. फक्त 3 षटकामध्ये आपण 20 धावाच आतापर्यंत पाहिलेल्या आहेत आणि शेवटच्या षटकासाठी आपण पाहतोय कॅप्टन सुजितला आता मात्र या ठिकाणी स्वतः गोलंदाज इथे मात्र या ठिकाणी सज्ज होतोय. आणि नक्कीच कुठेतरी मात्र निलेशने कानमंत्र दिला असावे की कशा प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी या खेळपट्टीवर करायची आहे. आणि सुजित पाहूया कशा प्रकारचा षटक इथे मात्र आपल्या संघासाठी मात्र हाताळेल. युवा आहे परंतु खूप काही दडलंय या खेळाडूमध्ये. टॅलेंट फार आहे, अतिशय वेगवान चेंडू टाकण्याची क्षमता आहे. इथे मात्र बॅटच्या रडारमध्ये चेंडू आलाय आणि अतिशय जबरदस्त एक्झिक्यूट केला फटका. चेंडू निघून जाईल. वाईडिश लॉंग आरसीबीच्या पलीकडे पंचांचा इशारा, 6 धाबांचा षटकार. लॉफ केलं होतं वाईडिश लॉंगॉनच्या डोक्यावरनं. यावेळी पुन्हा एकदा मोठा प्रहार केलाय. एक षटकार आल्यानंतर जो आत्मविश्वास वाढलाय ना, तो आत्मविश्वास इथे उंच झाला आणि अजून एक षटकार ठोकलाय बॅट्समननं. बॅक टू बॅक 2 इन अ रो. झुंड में तो सुअर आते हैं, शेर पण नेटआउटचा खेळ चालू आहे आणि जी हाणामारीला सुरुवात केली आपण पाहतोय, खरोखरच ज्या धाबांची आवश्यकता होत्या त्या धाबा आता मात्र या ठिकाणी आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळतात. कारण 2 चेंडूमध्ये 2 बॅक टू बॅक षटकार पाहायला मिळाले आणि धाबांचा वेग आता मात्र कुठेतरी वाढत असताना कृष्णा 11 वारलीपाडा संघाचा 32 धाबा आतापर्यंत स्कोर कार्डवर. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत आणि समीर 4 चेंडूमध्ये अजूनही एखाद दुसरा असा जर फटका आला तर 40 किंवा 40 प्लस धावसंख्या आपल्याला नक्कीच धावफलकावर पाहायला मिळू शकेल. निश्चितच या बेचा बॉल आपण पाहिलं तर फोर्सिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केलाय आणि या इथे डायरेक्ट हिट. फलंदाज बाद. सुरेख या ठिकाणी यष्टी रक्षकाचं कार्य आपल्याला पाहायला मिळालं. निलेश देसले होते आय थिंक यष्टी रक्षण करत असताना. धावबाद नाही ते मात्र फलंदाज बाद झालाय. क्रमांक 3 बाद होणारा फलंदाज. ठेवण्याचा प्रयत्न केला फलंदाजाने, परंतु कुठेतरी त्याच्या मात्र अंगलेखी आलं. कारण अतिशय चांगल्या प्रकारे मात्र हिटिंग पाहायला मिळाली यष्टीरक्षक निलेश देसलेच्या माध्यमातून. एक धाव इथे मात्र पूर्ण केली. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये मात्र फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद झाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. या आणि काय वेगवान चेंडू इथे मात्र पाहायला मिळतो. अतिशय एक्सप्रेस डिलिव्हरी आणि एखादा षटकामध्ये जर फलंदाज बाद झाला तर मात्र गोलंदाजाचा कॉन्फिडन्स नक्कीच वाढतो आणि या चेंडूनंतर आपण पाहतो की कुठेतरी गोलंदाज सुजितचा कॉन्फिडन्स नक्कीच वाढेल. धावसंख्या पाहू शकता आपण 32 आकड्यावर आता मात्र 33 वर पाहायला मिळते. सुजित पुन्हा एकदा उरतो विकेटने. इथे मात्र डाव्या ऐष्टीवर चेंडूची फेकी पाहायला मिळते. फुल टॉस लेन होती, ग्लान्स केला आहे आणि या ठिकाणी पाहतो या बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे मात्र चांगला क्षेत्ररक्षण राजूच्या माध्यमातून पाहायला मिळतो. या चांगली फेकी सुद्धा पाहायला मिळाली. असं वाटलं होतं की ज्याप्रमाणे पहिल्या 2 चेंडू षटकार आले होते मात्र नक्कीच या ओव्हरमध्ये भरपूर धाबा आपल्याला पाहायला मिळते, परंतु फलंदाज बाद केल्यानंतर मात्र थोडंसं धाबांवर वेग कमी करण्याचा नक्कीच प्रयत्न आपण पाहतोय सुजित करत असताना या शेवटच्या ओव्हरमध्ये. निश्चितच एक सुस्थिती योग्य आपल्याला पाहायला जरूर मिळाली. 2 षटकार लागल्यामुळे कुठेतरी एक धावांचा
व्यवस्थित ठिकाण आपल्याला पाहायला मिळाले बॅटिंग करत असताना, कारण कुठेतरी भरपूर बॅकफुटवरती दिसत होता. 2 षटकांचा ज्यावेळी खेळ समाप्त झाला, फक्त 3 षटकांच्या समाप्तीनंतर माफ करा 20च धावा होत्या, परंतु तदनंतर या षटकामध्ये कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न. इथे एक सिंगल कंप्लीट, अगदी आपण पाहिलं तर गोलंदाजाच्या डोक्यावरनं खेळले होते. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा त्या ठिकाणी पळून पूर्ण केल्या गेल्या. तर धावफलक आपण पाहतोय 2 धावसंख्येच्या मदतीने एकंदरीत 36 रन्स 36 धावा आपल्याला पाहायला मिळतील आणि 37 धावांचं लक्ष असेल सामना जिंकण्यासाठी बंटी स्पोर्ट बोरिवली संघाला. तर टॉस बॉक्समध्ये आपण जाणार आहोत या ठिकाणी. नेक्स्ट मॅच SSC पडगा संघाचा कॅप्टन आणि MS स्पोर्ट चिंचोली संघाचा कॅप्टन या दोन्ही कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आणि मी सन्माननीय रोहिदासजी भामरे यांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये जायचं आहे, कारण तुमच्या शुभ हस्ते या 2 संघादरम्यान आपण नाणेफेकी करणार आहोत. सन्माननीय रोहिदासजी भामरे यांच्या शुभ हस्ते आपण या 2 संघादरम्यान नाणेफेकी करणार आहोत. दरम्यान रोहिदासजी भांबरे यांना विनंती करूया, आपण आपल्या शुभाचे टॉस करणार आहात. आमच्या टॉस बॉक्समध्ये आपण येऊन जॉईन व्हायचं आहे. खेळणारे संघ आहेत SSC स्पोर्ट पडगा विपक्ष MS स्पोर्ट चिंचवली. दोन्ही संघाचे कॅप्टन MS चिंचवली संघाचे कर्णधार. विनंती असेल टॉस करण्यासाठी आपण यायचं आहे टॉस बॉक्समध्ये. रोहिदासजी भांबरे यांच्या शुभाचे आपण निश्चितच या ठिकाणी टॉस करणार आहोत. आजच्या दिवसामधील दुसरी मॅच आपण पाहतोय. वेलकम. तर या ठिकाणी दोन्ही कर्णधार आलेले आहेत. मान्यवरांना विनंती करेन सर्वप्रथम कॉईनची माहिती द्यायची आहे. एका बाजूला जय हनुमान वाहुली, तर दुसऱ्या बाजूला श्री श्रीकांतजी गायकर साहेबांची प्रतिमा आहे. टॉस केला जाईल. गायकर असं कॉल होतं. जय हनुमान वाहुली आलाय. दरम्यान विनंती करूया, ज्या कोल्ड्रिंक्स चंद्रकांतजी जाधव यांच्याकडनं आपल्याला लाभलेल्या आहेत त्या दोन्ही कर्णधारांना इथे द्यायचं आहेत. निश्चितच थम्सअप आज कुछ तुफानी करते. जर MS चिंचवली संघाच्या कर्णधाराला सर्वप्रथम या ठिकाणी शीतपेय देतात आणि तदनंतर SSC स्पोर्ट पडघा संघाच्या कर्णधाराला. मान्यवरांना विनंती करूया, पुन्हा एकदा आमच्या व्यासपीठावरती जाऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. तर दरम्यान तुम्ही सकाळचा 17 टॉस जिंकलाय. समोर SSC पडघा हा संघ आहे. तर काय निर्णय घ्याल 4 षटकांच्या मॅचमध्ये? बॉलिंग लाईन घेऊ. कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल, कारण समोर एक मोठा संघ आहे बडगाव विभागामधील? नक्कीच चांगला संघ आहे आणि आम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. 40+ तरी थांबण्याचा प्रयत्न करू. काय म्हणाल या आयोजनाविषयी? नक्कीच चांगलं आयोजन केलं आणि मला वाटतं पहिल्यांदाच बोलतं टुर्नामेंट झालं वावलीची आणि चांगलं आयोजन केलं आणि खेळण्याला संधी दिली, त्यांचे खूप आभार मानतोय. धन्यवाद. तर बॅटिंग करायचे किती लक्ष असेल मनामध्ये? 50+. कौन ऐसे बल्लेबाज है जिनसे तुम ज़्यादा उम्मीद रखते हो इस मैच में? बल्लेबाज तो सभी यानी ऐसा टीम के अच्छे हैं. बाजिल अच्छे टच में है, सलमान है, सुनील है और मैं खुद सोहेल भी, जितने भी हमारे बैट्समैन हैं सभी अच्छे हैं और सबसे मैं अपेक्षा रखता हूँ कि अपना अच्छा खेल खेले. तो क्या कहना चाहेंगे आपको भी इस स्पर्धा के बारे में, जैसा ये आयोजन देखने को मिल रहा है? यहाँ पर लगभग मैं 25 साल बाद आया और यहाँ पर 25 साल पहले जब मैं छोटा था तब हमारी टीम ने फाइनल मारा था अल फतह से, और उसके बाद मैं यहाँ आया और यहाँ पर एक ज़बरदस्त टूर्नामेंट देखने मिल रहा है और वाओली वालों से एकदम जो एक्सपेक्शन थे यानी उससे कई ज़्यादा बेहतरीन टूर्नामेंट उन्होंने किया है. इसके लिए मैं उनका थैंक्स दूंगा और हमें भी यहाँ पर खेलने का मौका दिया उसके लिए भी उन्हें थँक्स कहूँगा. तर टॉस इथे संपन्न झालाय. टॉस बॉक्समधून न्यूज अशी आहे, नाणेफेकीचा कौल जिंकलाय चिंचवली संघाच्या संघनायकाने आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. तर जाऊया आपण पुन्हा एकदा योगेश पाटील यांच्याकडे. ओव्हर टू द कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच
समीर. तर दुसऱ्या इनिंगला मात्र या ठिकाणी सुरुवात झाली आहे. टार्गेट आहे 37 धावांचं. सलामीला जोडी आपण पाहतोय निलेश देसले विथ प्रकाश जाधव. पहिल्या चेंडूवर चौकार प्राप्त केला होता निलेशने. त्यानंतर सिंगल धाव इथे मात्र पाहायला लावलेली. एकूण धावसंख्या आपण पाहतोय 5. और तो विकेटने पुन्हा एकदा इथे मात्र पुन्हा एकदा ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूवर मात्र पूर्णपणे बीट झाला आहे प्रकाश. डॉट चेंडूची इथे मात्र सांगतो ते गोलंदाज पाहिलं तर कपिल आपल्या षटकाला सुरुवात केली. खूपच छान मनोगत व्यक्त केलं सुफियानने की भरपूर कालानंतर वाहुली गावामध्ये आपल्याला एवढी मोठ्या प्रकारची स्पर्धा पाहायला मिळते आणि मी या गोष्टीचा कालसुद्धा उल्लेख केला आणि त्याच गोष्टीची चर्चा मात्र सुफियानने सुद्धा या ठिकाणी केली. इथे मात्र शॉर्ट बॉल करण्याचा खूपच छान फटका. क्षेत्र खाली आहे. जोपर्यंत क्षेत्र तिथे पोहोचेल तोपर्यंत चेंडू सीमारेषे पलीकडे निघून जाईल. पंचांचा इशारा 6 धावांसाठी षटकार. कुठेतरी अलग अंदाजामध्ये मात्र बंटीस्वर कुकसेबोर्ली संघाचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. कारण अगदी पाक टीम त्यांची आज या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आणि त्याच कारणाने मात्र या संघाचा आज परफॉर्मन्स चांगल्या प्रकारचा आपल्याला पाहायला मिळाला. कारण निलेश देसले आल्यानंतर कुठेतरी या ठिकाणी चांगली गोलंदाजी सुद्धा पाहायला मिळाली आज. आणि त्यानंतर पाहतोय बॅटिंगमध्ये सुद्धा चांगली सुरुवात पाहायला मिळते आणि 37 धावांचा पाठलाग करताना पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र हाणागती प्रहार आपल्याला पाहायला मिळत आहेत. तब्बल 11 धावा धावफलकावर. विजयापासून आता मात्र फक्त आणि फक्त 26 धावा दूर बंटीस्वर कुकसे बोरवली. इथे मात्र पुन्हा एकदा खूपच छान फटका पाहायला मिळतोय, परंतु डीप मिडविकेटला मात्र खेळाडू तैनात आहे. 1 धाव पूर्ण केली आणि एका धावेवरच मात्र समाधानी तुम्हाला या ठिकाणी मानावे लागेल. चांगला क्रिकेट पाहायला मिळतोय. ज्यावेळी मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे त्यावेळी मोठे फटके आपण पाहतोय. त्यानंतर स्ट्राईक रुटीन केली जाते. या एक सेन्सिबल क्रिकेट, चांगला तकनीचा वापर पाहतोय. चांगली रणनीती या दोन फलंदाजामध्ये आहे. या पहिल्या ओव्हरमध्ये आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली. इथे मात्र चेंडूला येऊ दिलं. शेवटच्या मोमेंटला मात्र बॅटचं तोंड उघडलं. हलक्या हाताने मात्र चेंडूला दिशा दिली आणि या सिंगल धाव इथे मात्र पूर्ण करत असताना आणि अशा रीतीने पहिल्या षटकाचा खेळ सुद्धा इथे मात्र समाप्त झाला आहे. काय जबरदस्त सुरुवात पाहतोय आपण समीर या पहिल्याच ओव्हरमध्ये कुकसे बोरवली संघाची. निश्चितच आक्रमकता आणि त्याचबरोबरीने पेशन्स, संयम असणं देखील फार महत्त्वाचं आहे. कारण धावसंख्या 37 बनवायची आहे 24 चेंडूंमध्ये. म्हणजे तुम्ही प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला जर 9 धावा 9 ते 10 धावा जरी आल्या तरी मात्र तुम्ही विजयापर्यंत पोहोचू शकता. आणि त्याच नुसार त्या परिस्थितीनुसार त्या कंडिशननुसार इथे मात्र फलंदाज कार्य करत असताना. आणि एक चर्चा आपण जरूर केली की निलेश यांचं कमबॅक झालं आहे. ज्यावेळी तुमचा प्रमुख खेळाडू तुमच्या टीममध्ये पुन्हा एकदा कमबॅक करतो ना, पुनरागमन करतो ना, त्यावेळी तुमचा एकदा जुना अंदाज, पुराणा अंदाज आणि निश्चितच एक कॉन्फिडन्स हा वाढताना दिसत असतो. आणि त्या कॉन्फिडन्सनं कुठेतरी गोलंदाजी पाहायला मिळाली आणि त्याच आत्मविश्वासानं आता मात्र फलंदाजी ते होत असताना आपल्याला पाहायला मिळते. हो नक्की. जेवढे चांगले ते खेळाडू आहेत तेवढे चांगले व्यक्तिमत्व सुद्धा आहेत. कारण आपण जर पाहिलं तर दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस म्हटलं तर वावगं ठरणार नाही अशी प्रकारची ही व्यक्ती. आणि काय आज खेळ त्याच्याकडनं पाहायला मिळतो. अतिशय चांगल्या प्रकारचा चांगल्या दर्जाचा खेळ. दुसऱ्या षटकाला मात्र गोलंदाज सुरुवात करेल विलास आणि विलासने पहिल्याच चेंडूवर एष्ट्या उद्ध्वस्त केल्या. निलेश देसलेला मात्र माघारी परतावं लागेल. पहिला धक्का कुकसे बोरवली संघाला फलंदाज बाद. आई तुझं देऊळ साजतई फुलाले डोंगरान ग फुलाले डोंगरान. परफेक्ट स्विंगिंग यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला आहे. पाहू शकता ओव्हर द विकेटने आले. बॉलला हवेमधनं मूव झाला. स्विंगिंग यॉर्कर प्रमाणे यष्टांवरती सरळ आदळताना आपण पाहिला. निलेश इथे मात्र तंबूच्या आश्रयाला परत पाठवल्या. गोलंदाज विलासनं आपल्या पहिल्याच बॉलवरती सफलता मिळवली आहे. अशाच प्रकारे गोलंदाजी करावी लागेल. कारण कमी टोटल ज्यावेळी तुम्हाला वाचवायची असते त्यावेळी तुम्हाला विकेट घेणं फार गरजेचं आहे. जसजसे तुम्ही विकेट मिळवाल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतील. त्यांना सेट होण्यासाठी थोडासा टाईम लागेल आणि अशामध्ये तुम्ही मॅच बनवू शकता आणि तो प्रयत्न केला गेला आहे मी म्हणेन विलासच्या माध्यमातून. हो नक्की. तुम्हाला अशाच प्रकारे विकेट्स तुम्हाला वारंवार घेणं गरजेचं आहे. डॉट चेंडूची मात्र सांगता करावं लागेल. कारण तुम्हाला फक्त 37 धावांचं तुम्हाला टार्गेट या ठिकाणी या धावा डिफेन्स करायचं आहे, संरक्षण करायचं आहे. आणि ज्याप्रमाणे पहिल्या षटकामध्ये धावा भरपूर खर्च केले त्या कपिलने त्या धावांवर कुठेतरी मात्र लगाम लावण्याचा प्रयत्न चालू आहे गोलंदाज विलासचा. आणि आता मात्र पाहू शकता आपण थोडंसं चेंजेस पाहायला मिळते. कारण लेफ्ट हँड राईटी कॉम्बिनेशन आता मात्र आपला खेळपट्टी पाहायला मिळते. कारण निलेश देसले बाद झाल्यानंतर आता मात्र निखिल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय वन डाऊनसाठी. तर एक सुवर्ण संधी आहे प्रेक्षकांसाठी. लक्षात घ्या जोपर्यंत या स्पर्धेला अंतिम सामना होत नाही तोपर्यंत मात्र प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी. जर एखाद्या प्रेक्षकाने जर सीमेच्या पलीकडे झेल टिपला तर दर्शन ठाणगे
यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. फुलटच चेंडू होता, ऑफ ड्राईव्ह पाहतोय आपण इष्टा कव्हरच्या दिशेने. चांगला क्रिकेट पाहायला मिळतोय. चांगल्या फटक्याला मात्र मिडल केलं निरखेल याने आपलं वैयक्तिक खातं उघडलं आणि एका धावणी संघाची धावसंख्या आता मात्र पुढे जाईल 1 गडी बाद 14 धावा. पहिला चेंडू फेस करत होता. पहिल्या बॉलवरती त्याला एक सिंगल कंप्लीट करायची होता. आत्मविश्वास त्याला वाढवायचा होता. त्यामुळेच फुलटॉस बॉल त्यांनी फक्त बचावात्मक पद्धतीने ते खेळले गेले आणि एक सिंगल कंप्लीट केली. धावफलक 14 वरती आहे. 37 करायचे आहेत. 14 त्यामधील कंप्लीट आहे. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल शॉर्ट ऑन पूल केला आहे. या ठिकाणी अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण अनुमान चांगल्या प्रकारे लावला क्षेत्ररक्षकाने. आपण बॉलपर्यंत पोहोचणार नाही आहे थोडेसे मागे थांबले आणि बॉल मी म्हणेल अडवण्यामध्ये यश देखील त्यांना आलं. 3 धावा वाचवलेत जरूर आपल्या संघासाठी. या ठिकाणी धावफलक 15 रन्स अजूनही 22 धावेची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. परंतु पण नक्कीच पहिल्या षटकाच्या तुलनेनुसार हा षटक कुठेतरी मात्र चांगला मित्र म्हणेन कृष्णा 11 वारलीपाडा संघासाठी. कारण या धावांचं संरक्षण करू शकतो या हा संघ, कारण क्षमता आहे या संघाकडे आणि तोच प्रयत्न चालू आहे. इथे मात्र काय अतिशय जबरदस्त वेगवान चेंडू आपल्याला पायांची हालतात तर मात्र करून दिली नाही फलंदाजाला. एवढा भन्नाट वेगाने मात्र चेंडू हाताळला विलासने आणि मात्र डॉट चेंडूची इथे मात्र सांगता आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान व्यासपीठावर शुभागमन झालेला आहे. सन्माननीय संदीपजी जाधव, दिलीपजी मते, किशोरजी मते आणि गणेशजी मते सर्व मान्यवरांचं जय हनुमान चषक 2021 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. इथे मात्र बॅटच्या रडारमध्ये चेंडू आलाय, परंतु मिस टाइम फटका चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक डीप होणं अतिशय वेगाने आलेले आहेत मिडॉनच्या दिशेने, परंतु चेंडू मात्र सेफ लँड होतोय. जोपर्यंत खेळाडू मात्र जाऊन चेंडूला उचलेले असतात पुढे मात्र फलंदाजाने 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या आणि संघाची धावसंख्या आता मात्र 2 धावेने पुढे जात असताना 1 गडी बाद 17 धावा. निश्चित बॉल भरपूर काल हवेमध्ये होता. कुठेतरी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु बॅटच्या स्टिकरवरती तो बॉल येऊन ब्रश झाला होता. टायमिंग जुळालं नव्हतं. ज्या प्रकारचं प्रॉपर कनेक्शन तुम्हाला हवं असतं बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाण्यासाठी, तो प्रॉपर कनेक्शन तिथे मात्र आपल्याला पाहायला नव्हता मिळाला. परंतु गोलंदाजी अतिशय चांगली आहे. बॅकलिफ वर करू देत नाही आहे. यावेळी पुन्हा एकदा फुल लेनचा बॉल फुल टॉस आपण पाहिलं तर स्ट्रोक चांगला आला. एक्स्ट्रा कव्हर डीपमध्ये क्षेत्ररक्षक देखील मी म्हणेल चांगला प्रयत्न करत असताना, कारण थोडंसं कठीण होतं. कठीण काम त्याने मात्र सोपं बनवलं आणि 2 धावा तिथे कंप्लीट केल्या गेल्या. धावफलक 2ने अजून प्लस होत आहेत 19 रन्स. 19 धावा आपल्याला पाहायला मिळतील. तर या ठिकाणी षटक समाप्त होते दुसरं. धावफलक 19 वरती इथे जरूर गेलं एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या षटकाच्या तुलनेमध्ये हा षटक थोडासा कमबॅक करणारा षटक होता वारलीपाडा संघासाठी. हो नक्कीच, कारण पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर कुठेतरी 13 धावा आपल्याला कपिलच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या, परंतु या षटकामध्ये फक्त आणि फक्त विलासने एक मोठी विकेट्स प्राप्त केली आणि 6 धावा आपल्या स्पेलमध्ये मात्र खर्च केल्या. 19 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र 18 धाब्यांची गरज. म्हणजे प्रति षटकामागे आपल्याला पाहायला मिळते की 9च्या सरासरीने आता मात्र तुम्हाला धावा लागतील. कदाचित तुम्हाला नक्की त्या सरासरीच्या पुढे सुद्धा मात्र तुम्ही जाऊन धावा जोडू शकता. तो या ठिकाणी जर एखाद्या गोलंदाजीने चांगली गोलंदाजी हाताळली तर मात्र या ठिकाणी कृष्णा 11 वारलीपाडा संघ कमबॅक करू शकतोय. ओव्हर द विकेट यावी फुल टॉस बॉल ऑन साईडला टर्न केला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना एकच धाव मिळेल. धावफलक 20 रन्स. सागर आलाय गोलंदाजी करण्यासाठी. सागरला इथं मात्र विकेट घ्याव्या लागतील, कारण आपण पाहिलं तर येणारे आता चेंडू शिल्लक आहेत 11 आणि जिंकण्यासाठी 17 धावेची गरज आहे. म्हणजे कुठेतरी फायटिंग केली जाते पण जर पाहिलं तर या सामन्यामध्ये. हो नक्कीच असं वाटलं होतं की कुठेतरी मात्र हा सामना एकतर्फी पाहायला मिळेल, परंतु कृष्णा 11 वारलीपाडा संघाचं कौतुक करावं लागेल, कारण अजूनही त्याची जर पॉझिटिव्ह सोच पाहिली तर नक्कीच कुठेतरी या धावा डिफेन्स करण्याचा मात्र प्रयत्न चालू आहे आणि हे होणं गरजेचं आहे प्रत्येक संघाच्या माध्यमातून. इथे मात्र ऑन साईडला मात्र नक्कीच खूपच छान फटका पाहायला मिळते, परंतु लॉंग लेगकडे मात्र खेळाडू तैनात केलेला आहे. ज्या प्रकारची मात्र गोलंदाजी आपण पाहतोय त्याच प्रकारचं क्षेत्ररक्षण आउटफील्डमध्ये आपण पाहतोय सिंगल. आणि जर प्रत्येक चेंडू सिंगल जर इथे मात्र समीर गोलंदाजीने खर्च केली तर जास्त काही नुकसान होणार नाही कृष्णाला वालीपाडा संघाला. परंतु जर एखादा मोठा फरका जर एखाद्या फलंदाजीने इथे मात्र जर ठोकला तर मात्र गोलंदाजावर आपल्याला पूर्णपणे प्रेशर पाहायला मिळू शकेल. शेवटच्या बॉलपर्यंत हा सामना देखील जाईल. आता थोडंसं कुठेतरी वाटतंय मैदानाच्या आतमध्ये ज्या प्रकारचा खेळ चालू आहे. येस यू मिस आय डेफिनेटली. 1 more wicket down batsman Prakash back to the dugout.
निराश पावलाने मात्र माघारी परततात लागणारा हा दुसरा झटका बंटीस्पर कुक्षी बोर्ली संघाला. असं वाटतं की हा सामना एक रंगत निर्माण करेल आणि रंगत निर्माण झालेली आहे, त्यात काही शंका नाही. परंतु शेवटच्या मोमेंटपर्यंत हा सामना जाईल त्यात काही शंका नाही. ज्याप्रमाणे फाईट बॅक चालू आहे कृष्णा इलेव्हन वारीपाडा संघाचं मैदानाच्या आतमध्ये छोटंसं टार्गेट आपण म्हणू शकतो. 37 धावांचं इथे मात्र पाठलाग करायचं होतं, परंतु या ठिकाणी एक वेगळा धाडस निर्माण केला आहे. तर आपल्या संघाला मात्र प्रतिस्पर्धी संघाने 36 धावांवर थांबवलं, तर आपण प्रतिस्पर्धी संघाला 37 धावांवर का थांबू शकत नाही. याच अनुषंगाने मात्र गोलंदाजी अटॅकिंग इथे मात्र पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन सुजित दावसंख्या आपण पाहू शकता 2 गडी बाद 21 धावा. इथे मात्र अजून एक चांगल्या चेंडूची फेकी पाहायला मिळतो. या फलंदाज बीट झाले, एस्ट्रेचे बीट झाले, शॉर्ट फायलिंगच्या खेळाडूंना थोडीशी चूक पाहायला मिळाली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि त्याच कारणाने पाहतो की फलंदाज जोपर्यंत चेंडूची फेकी होती तत्पुरती 2 धावा इथे मात्र पूर्ण झाल्या. एसएससी पडके संघ पूर्णपणे या ठिकाणी दाखल झालेला आहे. तुमचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. निश्चितच ज्या चुका आता मात्र क्षेत्ररक्षक करतायत ती चूक कुठेतरी आता सुधारावी लागेल, कारण मॅच आता शेवटच्या क्षणापर्यंत जाईल, शेवटच्या मी म्हणेल ओव्हरपर्यंत जाणार आहे. ज्या प्रकारची गोलंदाजी झाली आहे, अप्रतिम गोलंदाजी, कुठल्याही प्रकारे आपण पाहिलं तर बॅकलिफ्ट वर करू दिलेलं नाहीये. एक षटकार एक चौकार वगळता आपण पाहिलं तो पहिल्या षटकामध्ये जरूर आला होता, पॉवर प्लेचं षटक होतं, परंतु तदनंतर ज्यानुसार प्लॅनिंग केले तो प्लॅनिंग इथे मात्र एक्झिक्युशन पाहायला मिळते. यावी फुल टॉस बॉल, खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, परंतु फायदा घेता आलेला नाहीये. स्क्वेअर लेगला चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये, एकच धाव, एकापेक्षा जास्त धावा आता मात्र इथे आपल्याला पाहायला मिळत नाहीये. 24 फलकावरती लागल्यात, 13ची गरज आहे येणाऱ्या 7 बॉलमध्ये. नक्कीच कुठेतरी सुजितला संधी निर्माण झाली होती सकाळच्या सत्रामध्ये, परंतु नक्कीच त्या फुलटॉस चेंडूचा मात्र तो फायदा बरोबर उचलू शकला नाही, कारण टायमिंग कुठे चुकीचे पाहायला मिळाले, ताकदीचा पूर्णपणे वापर केला नाही आणि त्याच कारणे पाहतो की फुलटॉस चेंडूवर आपल्याला एकच धाव पाहायला मिळाली. हा चेंडू फार इम्पॉर्टंट असेल दोन्ही संघाच्या माहितीसाठी, कारण या चेंडू जर एखादा जर मोठा फटका आला तर मात्र बंटीस्पर कुक्षी बोर्ली संघ कमबॅक करू शकेल, परंतु या चेंडूवर जर मोठा फटका आला नाही तर मात्र बंटीस्पर कुक्षी बोर्ली संघाच्या फलंदाजांवर पूर्णपणे दडपण असू शकेल. वेल कमी घ्या, खेळ सुरू ठेवा, कारण पहिला सामना थोडासा उशिराने आपण स्टार्ट केलेला आहे. 7 चेंडू 13 धावा, 7-12 सर्वांनाच माहीत असेल, परंतु 21 आता मात्र आपण पाहतोय 7-13चं कोणता संघ इथे मात्र चांगली कामगिरी करेल पाहूया. अतिशय जबरदस्त मॅच, लो स्कोरिंग सामने नेहमीच इंटरेस्टिंग का होत असतात याचं कारण, याचं प्रत्यक्ष उदाहरण आपल्याला या चालू सामन्यामध्ये पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजीने मात्र या ठिकाणी कमबॅक केलं, सागरचं कौतुक करावं तेवढं कमी. इथे मात्र फुलटॉस चेंडू आहे हवेत, क्षेत्ररक्षक डीप मध्ये, अतिशय जबरदस्त झेल, निखिल देसलेला मात्र माघारी परतावं लागेल आणि या ठिकाणी लागतोय बंटीस्पर कुक्षी बोर्ली संघाला तिसरा धक्का, फलंदाज बाद. योगी थोडंसं स्लाइटली लाईटली घेतली ही मॅच की आपण इझिली जिंकू, परंतु गोलंदाजी पहा. निश्चितच तू चर्चा करत होता की गावदेवी स्पोर्ट्स सापेच्या स्पर्धेमध्ये खूप चांगलं प्रदर्शन वारलीपाडाने केलं आणि तो कुठेतरी आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण झालाय आणि त्या आत्मविश्वासाने या मैदानावरती देखील ते खेळ करताना दिसत आहेत. ज्या प्रकारची गोलंदाजी आणि खास करून क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून झालंय. नक्कीच आणि हा सामना जर कदाचित बंटीस्पर कुक्षी बोर्ली संघाने जर समीर ठाकरे तुला माहितीसाठी जर गमावला तर मात्र निलेश देसले मात्र जीवनामध्ये हा क्षण कधीच विसरू शकणार नाही, कारण ज्यावेळी फलंदाजी केली कृष्णा इलेव्हन वालीपाडा संघाने त्यावेळी मात्र त्यांचे पूर्ण खेळाडू कक्षामध्ये उभे नव्हते आणि त्याच अनुषंगाने फक्त 36 धावा त्या संघाने जोडल्या आणि त्या 37 धावांचा पाठलाग करत असताना आता मात्र या ठिकाणी नाकी दम आला आहे, ते म्हणजे बंटीस्पर कुक्षी बोर्ली संघासमोर. 6 चेंडू विजयासाठी 13 धाव्यांची गरज, चेसिंग कंपल्सरी आहे दोन्ही संघांच्या माहितीसाठी. बाजी प्रभूंनी जशी खिंड लढवली होती छोट्याशा मावल्यांना घेऊन, कमी मावल्यांना घेऊन, तशा प्रकारे मी म्हणेल तुलना तर जरूर करत नाहीये मी बाजी प्रभूंशी, परंतु या क्रिकेटच्या खेळामध्ये तशी इथे लढवय्या वृत्ती दाखवली आहे वारलीपाडा संघानं. कमी खेळाडूंना घेऊन या दरम्यान पहिलाच बॉल ऑन दी ऑफ खेळला गेला डीप एक्स्ट्रा कव्हरला, एक सिंगल कंप्लीट केली गेली. धावफुल एक 25 रन्स आपल्याला पाहायला मिळतील, 25 धावा फलकावरती लागल्यात. आता 5 बॉल बाकी आहेत आणि 12 करायचे आहेत. 5-12चं इक्वेशन आहे
आणि कृष्णा इलेव्हन वारलीपाडा संघाचं एक वैशिष्ट्य आहे की हा संघ नेहमीच शांततेने एखाद्या स्पर्धेमध्ये उतरत असतो आणि टीमवर्क युनिटी या संघाची नेहमीच आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच अनुषंगाने पाहू शकता आपण की त्यांचे प्रमुख खेळाडू उपस्थित नव्हते तरी सुद्धा मात्र एकही खेळाडू मात्र कोणत्या खेळाडू मात्र नाराज झाला नाही. परंतु या ठिकाणी काही गोलंदाजाने परफॉर्मन्स केला. इथे मात्र सुजित मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय परंतु बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू मात्र येत नाही. थोडीशी मिसफील्ड झाली परंतु बॅकअप आहे पाठीमागे. एक धावेला मात्र 2 धावेने कन्वर्ट केलं. प्रत्येक चेंडूवर तुम्हाला धाबा जोडणं गरजेचं आहे. परंतु या धाबाचा तुम्हाला पाठलाग करायचा असेल तर या षटकामध्ये किमान समीर एक मोठा फटका तुम्हाला नक्कीच खेळावा लागेल. त्याच वेळी तुम्ही या धाबांचा पाठलाग करू शकता. धावसंख्या पुढे जात असताना 2च्या सहाय्याने 27 धाबा. येणारे 4 चेंडू विजयासाठी 10 धाब्यांची गरज. निश्चितच आता जी मिसफिल्डिंग आहे ती मोमेंटम देखील होऊ शकतो, टर्निंग देखील होऊ शकतो. याचं कारण आहे सुजित स्ट्रायकर एंडला आलाय, ज्याच्याकडे क्षमता आहे, ॲबिलिटी आहे मोठे फटके मारण्याची. नितेश ओव्हर द विकेटनं पहा चर्चा काय करतो तोपर्यंत मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न इथे फसलाय का. कॉट अँड बॉल. व्हॉट अ ग्रेट मॅच. अतिशय दर्जा काय असतो, उच्च कोटीचं क्रिकेट काय असतं हे दोन्ही संघ इथे दाखवत असताना खास करून मी प्रशंसा करेन वारलीपाडा संघाची. लाजवाब गोलंदाजी आणि त्याचबरोबरने त्याहून सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. कुठे असं वाटलं की ज्याप्रमाणे दोन्ही फलंदाजाने एक चांगली पॉझिटिव्ह सुरुवात करून दिली होती असं वाटलं की हा सामना एकतर्फा कुठेतरी बंटीसपूर कुकसेबरोबर संघ जिंकेल. परंतु मित्रांनो हेच तर क्रिकेट आहे. क्रिकेटला अनिश्चित खेळ का म्हटला जातो त्याचं उदाहरण आपल्याला या सामन्यापासून या स्पर्धेमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो. या नवीन फलंदाज आकाश कालेकर आलेला आहे युनिट नंबर 6. अजयकडे क्षमता आहे कारण अजयला मी अगदी जवळून पाहिलेला आहे. नक्कीच मोठे फटके खेळण्यासाठी तो वाकब्य आहे. परंतु मात्र तुम्हाला नक्कीच पाठीमागे काय घडले ते मात्र महत्त्वाचं नाही. तुम्हाला वर्तमान काळामध्ये मात्र काय घडणार आहे त्याकडे तुम्हाला लक्ष केंद्रित करावं लागेल. आणि इथे मात्र दुरून केल्याचा प्रयत्न डॉट चेंडू आलाय आणि असं वाटतं की कुठेतरी या सामन्यापासून बंटीसपूर कुकसेबरोबर संघ थोडंसं दुरावलेलं आहे कारण येणारे 2 चेंडू विजयासाठी 10 धाब्यांची गरज. निश्चितच व्हॉट अ ग्रेट बॉलिंग, व्हॉट अ ग्रेट बॉलिंग परफॉर्मन्स. मित्रांनो एकदा प्रदर्शन आवडलं असेल तर जोरदार टाळ्या वाजू द्या. अतिशय चांगल्या दर्जाची गोलंदाजी आणि अतिशय चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. यामुळेच आपण पाहतोय या 37 धावांचं संरक्षण करत असताना ही परिस्थिती आता मात्र या मॅच मध्ये उभी राहिली आहे. यावेळेचा बॉल शॉट ऑफ लेंथ. व्हॉट अ ग्रेट शॉट ऑन दी ऑफ खेळलाय. गॅप मधनं बॉल ट्रॅव्हल होईल आणि अजयने ठोकलाय हा संघर्षमय षटकार. म्हणूनच मी समीर तुला म्हटलं होतं की अजयकडे क्षमता आहे. त्याला मी अगदी जवळून पाहिलेला आहे. मोठे फटके तो नक्कीच खेळू शकतो आणि ज्या फटकेची आवश्यकता होती तो फटका इथे मात्र त्याने खेळलाय. 6 धावांसाठी षटकार आणि आता मात्र गोल्डन चौकरची आवश्यकता आहे. हा सामना जिंकायचा असेल तर हिरो ठरायचा असेल अजयला तर मात्र या चेंडूचं मात्र जे दर्शन आहे ते तुम्हाला सीमेरेषेला मात्र घडवावं लागेल. आणि मात्र या ठिकाणी वारलीपाडा संघाला सामना जिंकायचा असेल तर मात्र एका चांगल्या चेंडूची तुम्हाला फेकी इथे मात्र करावी लागेल. मी म्हटलं होतं की शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या टप्प्यापर्यंत एक रंगतदार स्थिती आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळेल आणि त्याच्याच प्रकारची परिस्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. निश्चितच मागच्या 3 ते 4 दिवसांमध्ये अशी मॅच माझ्या समोर आली होती केवणी विपक्ष जून आंदुरकी, ज्यामध्ये 39 करायच्या होत्या. 22 चेंडूंमध्ये 27 दिल्या. येणाऱ्या 2 बॉलमध्ये 12 पाहिजे होत्या, त्या 2 बॉलमध्ये 12 देऊन टाकल्या. आणि तशीच परिस्थिती 22 चेंडूमध्ये 27 दिल्या. येणाऱ्या 2 बॉलमध्ये 10 लागत होत्या. एक षटकार ठोकलाय आणि या 4 बनतील का. खूप मोठा प्रश्न आता मात्र निर्माण झाला आहे कारण हृदयाचे ठोके वाढवणारा सामना आपण पाहतो. आजच्या दिवसातील पहिलीच मॅच बंटीसपूर कुकसे बोरी विरुद्ध कृष्णा इलेव्हन वारलीपाडा. गोल्डन चौकरची आवश्यकता. अजय सज्ज आहे खेळण्यासाठी. गोलंदाज मार्गस होईल ओर तो विकेटने. परंतु पहा थोडंसं प्रेशर आहे. थोडंसं पावलांमध्ये मात्र चुकतोय, थोडंसं रनअपमध्ये चुकतोय आणि पंचांकडे मात्र डेड बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळाला. काय जबरदस्त इथे मात्र खेळ इथे कृष्णा इलेव्हन वारलीपाडा संघ आणि बंटीसपूर कुकसे बोरी संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. पुलटवा चेंडू मिस टाइम फटकाने या ठिकाणी संधी हुकली आणि मात्र या सामन्यावर विजयश्री प्राप्त केला आहे कृष्णा इलेव्हन वारलीपाडा संघाने. अनेक अनेक अभिनंदन. हार्ड लक बंटीसपूर कुकसे बोरी आणि हार्ड लक निलेश देसले आणि कंपनी.
चॅम्पियन ठरला आहे, अर्थात कृष्णा 11 वारलीपाडा संघ. दरम्यान व्यासपीठावर शुभागमन झालेला आहे. सन्माननीय आशिषजी ठाणगे, सुनीलजी ठाणगे आणि विश्वासजी ठाणगे सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि सन्माननीय निलेशजी देसले यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. कुकसे ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित विद्यमान सदस्य आहेत. विनंती असेल की आपण या व्यासपीठावर आपलं जय हनुमान चषक 2021 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. खूपच छान कामगिरी कृष्णा 11 वारलीपाडा संघाची पाहायला मिळाली आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देत आहोत, ज्याने अतिशय जबरदस्त भेदक गोलंदाजी साकारली. एका स्पेलमध्ये 5 धावा खर्च करत 2 गडी बाद केले आणि तो खेळाडू आहे वारलीपाडा संघाचा सागर इज द मॅन ऑफ द मॅच. अवघ्या 37 धावांचं इथे मात्र संरक्षण केलं आणि 3 धावांनी मात्र सामना या ठिकाणी जिंकला. अर्थात कृष्णा 11 वारलीपाडा संघाने अतिशय जबरदस्त गोलंदाजांचा परफॉर्मन्स या मॅचमध्ये पाहायला मिळाला. सन्माननीय निलेशजी देसले यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे जय हनुमान चषक 2021 मध्ये. सागर या आपण व्यासपीठावर पुरस्कार स्वीकारण्यासाठी. प्रथमतः आपण जे एनर्जी ड्रिंक आहे ते आपण देणार आहोत. सन्माननीय गणेशजी मते यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते एनर्जी ड्रिंक आहे ते आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी खेळाडूस परिधान करायचे आहे. त्यानंतर स्वीट बॉक्स आहे. सन्माननीय किशोरजी मते यांना विनंती आहे की आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते आपण स्वीट बॉक्स या ठिकाणी परिधान करायचं आहे, जे आम्हाला लाभलेलं आहे सन्माननीय यशवंत ठाणगेच्या माध्यमातून. टी शर्ट आहे. टी शर्ट स्पॉन्सर गुरुनाथजी मते. मी सन्माननीय मुकेशजी जाधव यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण जो टी शर्ट आहे तो आपल्या शुभ हस्ते परिधान करायचा आहे. वाहुली कुरुन ग्रामपंचायत विद्यमान सदस्य आहेत सन्माननीय मुकेशजी जाधव यांच्या शुभ हस्ते आपण एक टी शर्ट देत आहोत. त्यानंतर सुंदर ट्रॉफीज आहे. सन्माननीय श्रीकांत गायकर स्पॉन्सर. मी सन्माननीय सुनीलजी पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते ही सुंदर ट्रॉफीज खेळाडूस परिधान करायची आहे. त्यानंतर रिक्स वॉच आहे. प्रांजल पाटील स्पॉन्सर. सन्माननीय आशिष ठाणगे यांना विनंती आहे की आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते आपण हे पुढील पारितोषिक या ठिकाणी परिधान करायचं आहे. त्यानंतर उमेश ठाणगे स्पॉन्सर हेड कॅप आहे. मी हेमंत गायकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते ही हेड कॅप या ठिकाणी खेळाडूस परिधान करायची आहे. ब्लॅक कलरची ही कॅप अगदी या डोक्याची शोभा वाढवेल सागरची. त्यानंतर स्पोर्ट बॅग आहे जे आम्हाला लाभले सुरेश शिंदेच्या माध्यमातून. सन्माननीय विश्वास ठाणगे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण ही स्पोर्ट बॅग या ठिकाणी खेळाडूस परिधान करायची आहे. वेल बॉल सागर, तुला पुढील सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक.